अकोल्यामध्ये बंद अवस्थेत असलेल्या मालवाहक गाडीला आग, आगीमध्ये मालवाहक गाडी जळून खाक। आग लागण्याचं कारण स्पष्ट। परभणीमध्ये दशनाम गोसावी समाजाचा मेळावा, समाजातल्या प्रगतीविषयी चर्चा, उल्लेखनीय काम करणाऱ्या समाज बांधवांचा केला गौरव। धुळ्यामध्ये मॅरेथॉन सीझन 3 उत्साहात संपन्न। 5 वेळेला विश्वविजेता असलेल्या बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कॉम यांना पाहण्यासाठी नागरिकांनी केली गर्दी। लातूरमध्ये मंगळसूत्र चोरणाऱ्या 2 महिलांना अटक। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। पोलिसांनी त्यांच्याकडून 1,33,000चा मुद्देमाल केला जप्त। नवी मुंबईमध्ये पाम बीच मार्गावर 4 चाकी वाहनाचा भीषण अपघात। अपघातामध्ये 3 जण गंभीर जखमी। जळगावमध्ये राज्यस्तरीय इंजिनियर संघटनेचं अधिवेशन। इंजिनियर संघटनेचं 52वे राष्ट्रीय अधिवेशनामध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांचाही सहभाग। भारताच्या मुलींची कमाल। 19 वर्षांखालील मुलींची टीम बनली T20 वर्ल्ड चॅम्पियन। फायनल मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेवर 9 विकेट्स राखून विजय। जुन्या वाहनांच्या धुरामुळे मुंबईतील हवा प्रदूषित। वाहनांच्या धुरामुळे हवेचा दर्जा खालावल्याचा दावा। ट्रॅफिक पोलिसांचं हायकोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र। पुण्यातल्या मुंढवा एबीसी रोड परिसरामध्ये हाणामारी। 2 गटात फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याचा प्रकार। हाणामारीचं कारण स्पष्ट। नवी मुंबई पोलिसांनी 6 बांगलादेशी नागरिकांना घेतलं ताब्यात। अटकेतील महिला आणि पुरुष मजूर कामगार असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न। पिंपरी चिंचवडमध्ये बिबट्यांनी शिरकाव केल्याचा स्थानिकांचा दावा। परिसरामध्ये भीतीचं वातावरण। बिबट्याला जेरबंद करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।